नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. KTH महाविद्यालय नाशिक मराठी पदव्युत्तर विभागाच्या वतीने मी पुरुषोत्तम सदानंद ताळे आपल्या आजच्या या पहिल्या ऑनलाईन तासिकेच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वीच MA मराठी पदवी परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला आणि या निकालाअंती असे लक्षात आले की तुम्ही सर्व विद्यार्थी उत्तम पद्धतीने यशस्वी झाला आहात. यासाठी मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम तुमच्या या यशाबद्दल अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मानव्य विद्या शाखेअंतर्गत आपण ही MA मराठी ही विषयाची पदवी घेत आहोत आणि यावर्षी या पदवी अभ्यासाच्या दुसऱ्या वर्षासाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो नव्याने सुधारित स्वरूपात आलेला आहे. तो अर्थातच 2019च्या विद्यापीठ धोरणानुसार तो बदललेला आहे आणि या सुधारित पुनर्रचित अशा अभ्यासक्रमाची ओळख तुम्हाला यापूर्वीच्या तासाला आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप पवार सर यांनी दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवार सरांनी या संपूर्ण तासामध्ये सदर आपल्या अभ्यासक्रमाविषयी त्याचे नेमके उद्दिष्टे काय, हा अभ्यासक्रम अभ्यासना पाठीमागील नेमकी भूमिका काय, त्याचे महत्त्व, एकूणच या अभ्यासक्रमात ज्या वेगवेगळ्या अभ्यासपत्रिका तुम्ही अभ्यासणार आहात त्या अभ्यासपत्रिकेचा धावता आढावा देखील त्यांनी सांगितलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थी मित्रांनो, मी सदर शैक्षणिक वर्षासाठी प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य ही अभ्यासपत्रिका तुम्हाला शिकवणार आहे. याविषयीचं अध्यापन, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण सर्वच विद्यार्थी, जगभरात सगळेच लोक कोरोनाच्या या परिस्थितीतून जात आहोत आणि त्यामुळे आपली जी स्वाभाविक अशी पूर्वीची जी जीवनशैली होती त्या जीवनशैलीला काहीशी मुरळ घालीत आपण आपले कर्तव्य बजावित आहोत आणि त्याचाच एक भाग असं समजूया की आपण नेहमीच्या अध्यापन पद्धतीऐवजी ऑनलाईन माध्यमातून आपल्या महाविद्यालयाच्या ई-लर्निंग पोर्टलच्या माध्यमातून इथं आपण संवाद साधित आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य ह्या अभ्यासपत्रिकेची ओळख करून देणार आहे. आपण ही अभ्यासपत्रिका 2 सत्रामध्ये अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. सत्र क्रमांक 3 आणि सत्र क्रमांक 4. आणि या अभ्यासपत्रिकेचा जो संकेतांक आहे किंवा ज्याला आपण पेपर कोड आणि जो आहे तो आहे CC9, अर्थातच 9 नंबरची ही अभ्यासपत्रिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, सदर अभ्यासपत्रिकेची तोड ओळख करून घेत असताना मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सदर अभ्यासपत्रिका नेमकी का अभ्यासायची, त्या पाठीमागील भूमिका काय, उद्दिष्टे काय आणि एकूणच प्रकरण निहाय आपण आढावा आणि चर्चा या तासाला घेणार आहोत. त्याचबरोबरीला या तासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण 3ऱ्या सत्रासाठी जे काही आवश्यक संदर्भ ग्रंथ आहे त्या संदर्भ ग्रंथांची मी एक यादी सोबत जोडलेली आहे. ती मोजकी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात सहज उपलब्ध होती, ती तुम्ही अभ्यासली तर मला वाटतं आपल्याला एकूणच 3ऱ्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घेण्यासाठी अधिक हातभार लागेल. तर तत्पूर्वी मी या अभ्यासपत्रिकेचे जे उद्दिष्टे आहे ते सांगण्यापूर्वी मी सदर अभ्यासपत्रिकेचे जे शीर्षक आहे प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य याविषयी काही तुम्हाला सांगू इच्छितो किंवा याबद्दल आपण काही चर्चा करू इच्छितो.
विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्य आणि प्रसार माध्यम हे दोन शब्द दोन वेगवेगळ्या अभ्यास शाखेचे आपल्याला संदर्भ सूचित करतात. प्रसार माध्यम म्हटल्यानंतर अलीकडच्या काळात विशेष करून जागतिकीकरणाच्या नंतर भारतामध्ये प्रसार माध्यम नावाची एक नवीन विद्याशाखा जणू काही उदयाला आल्याचे आपल्याला लक्षात येते. आणि लेखन कौशल्य म्हटल्यानंतर आपण साहजिकच साहित्याचे किंवा भाषेचे विद्यार्थी आहोत. याचा संदर्भ साहित्य आणि प्रसार माध्यमे अशा दोन बाबींशी येतो. एक गोष्ट मात्र लक्षात येते की आपला सर्वच अभ्यासक्रम हा व्यवसायाभिमुख आणि आंतरविद्या शाखीय संदर्भ असलेला आहे आणि ही अभ्यासपत्रिका त्याच संदर्भाने युक्त आहे असं मला इथं सांगायचं आहे. लेखन कौशल्य ही गोष्ट आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. माणसाच्या इतिहासामध्ये असं म्हणतात की चाकाचा शोध हा अतिशय महत्वाचा मानला जातो. हे खरं आहे, परंतु तरी देखील चाकाच्या शोधाबरोबरच किंवा मी असं म्हणेन साहित्याचा एक विद्यार्थी म्हणून, भाषेचा एक विद्यार्थी म्हणून, की चाकाच्या शोधापेक्षाही अधिक भाषेचा शोध हा जास्त महत्वाचा आहे. कारण इतर शोध जे लागले ते भाषेच्या आधारावर लागले किंवा भाषा ही पायाभूत होती. त्यामुळे एक साहित्याचा विद्यार्थी म्हणून बहुधा हे माझे मत मला योग्य वाटते. आता भाषा ज्या वेळेला अस्तित्वात आली ती साहजिक एका अशा टप्प्यावर उदयाला आली की ज्या वेळेला त्याच्या अगोदर माणूस जन्माला आलेला होता. म्हणजे माणूस अगोदर नंतर भाषा, अर्थात भाषेनंतर लेखन कौशल्य विकसित झालेलं आहे. कारण माणसाला अशी कुठेतरी कालांतराने गरज वाटली भाषेच्या नंतर की ही आपण जे काही बोलतो, जे काही उच्चारतो ते लिपिबद्ध करून ठेवावं, चिरस्थायी ठेवावं. आणि पुढे कुठेतरी एका टप्प्यावर लिपीचा शोध लागला आणि त्या अनुषंगाने पुढे हजारो वर्ष गेल्यानंतर लेखन कला ही अस्तित्वात आल्याचे आपल्या लक्षात येते. एका अर्थाने आपण म्हटलं तर लेखनाला असे प्राचीन असे संदर्भ आहेत. या उलट प्रसार माध्यमाच्या संदर्भात आपण जर बोलायला लागलो किंवा विचार करायला सांगितलं तर प्रसार माध्यम हे आधुनिक असे कार्यक्षेत्र आहे. आपण जर विचार केला तर 15व्या शतकामध्ये युरोपात या प्रसार माध्यमांचा उदय झाल्याचे आपल्या सहज ध्यानात येते. त्याचे कारण युरोपामध्ये 15व्या शतकात छपाई तंत्राच्या माध्यमातून हा उदय झाला. एक गोष्ट प्रकर्षाने मला सर्वप्रथम सांगायचे, आज आपण ज्याला प्रसार माध्यमे म्हणतो त्या पद्धतीने पूर्वीला प्रसार माध्यमाचं जे आजचं स्वरूप आहे त्यापेक्षा पूर्वीचं प्रसार माध्यमाचं स्वरूप हे वेगळं होतं. म्हणजे वृत्तपत्र म्हणजेच प्रसार माध्यम असं होतं. आज आपण प्रसार माध्यम म्हटल्यानंतर मुद्रण माध्यम वेगळं, त्यानंतर मुद्रित माध्यमाबरोबरच नभोवाणीसाठी जे लेखन येतं नभो माध्यम वेगळं, दूरचित्रवाणीचं माध्यम वेगळं, सोशल मीडिया वेगळा, चित्रपट वेगळा, टेलिव्हिजन चॅनल वेगळे किंवा अलीकडचे सोशल मीडियाचे संपर्क माध्यम नवमाध्यम आहेत ते आणखी वेगळे. एकूणच प्रसार माध्यमाचा आजचा पसारा हा फार व्यापक आहे. म्हणून मी मूळ मुद्द्यावर येतो की प्रसार माध्यमाच्या जो उदय झाला वृत्तपत्राच्या माध्यमातून तो 15व्या शतकात युरोपात झाला आणि तो हॉलंडमध्ये प्रथम झाला, अर्थातच वृत्तपत्राचा. आणि पुढे इंग्लंडमध्ये मात्र वृत्तपत्राचा विकास झाला. एका अर्थाने प्रसार माध्यमाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमाचा हा जो उदय झाला तो भारतीय पार्श्वभूमीवर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट सहज ध्यानात येते की ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, अर्थातच ब्रिटिश राजवटीमध्ये 18व्या शतकामध्ये भारतात वृत्तपत्र आणि एका अर्थाने प्रसार माध्यमाची सुरुवात झाली. ब्रिटिश सर्वप्रथम आपल्याकडे जे आले ते कलकत्त्याच्या संदर्भाने आणि साहजिक आहे बंगालमध्ये इंग्रजी अधिकाऱ्यांनीच एक वृत्तपत्र सुरू केलेले होते आणि लोकजागृती व्हावी या मूळ उद्देशातून सरकारवर, अर्थातच तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारवर एक नियंत्रण ठेवावे या अर्थाने त्या काळात उदारमतवादी दृष्टिकोनातून ते वृत्तपत्र सुरू केले होते. या तुलनेने आपण आता महाराष्ट्राकडे वळूया. महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्र
यामध्ये फरक आहे. भौगोलिकदृष्ट्या आजचा महाराष्ट्र आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र याच्यात निश्चितच फरक आहे. कारण आजचं गुजरात आणि महाराष्ट्र हे जे वेगवेगळे राज्य आहेत ते एकत्र स्वरूपात होते काही अंशी, हे आपल्या सहज ध्यानात येते. महाराष्ट्रामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक संबोधले जाते. एका अर्थी बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राचा सर्वप्रथम स्थापना केली. हे मला सर्वांना ज्ञात आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात मागील वर्षी आपण जे शिकलो त्यामध्ये हे संदर्भ अधिक विस्ताराने आपण बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज आपल्याकडे आले आणि इंग्रज आले ते फक्त राज्य करते म्हणून आले हा भाग खरोखर आहे. व्यापारी म्हणून आले हेही खरं आहे. परंतु त्यांच्या राजवटीच्या परिणामातून काही गोष्टी आपल्याकडे आल्या. शिक्षण असेल, छपाई यंत्र असेल, रेल्वे असेल, पोस्ट खातं असेल, तसाच एक भाग हा प्रसार माध्यमाचा आहे असं मला इथं सांगायचं आहे. थोडक्यात आपल्याकडे जे प्रसार माध्यम अर्थातच वृत्तपत्र सृष्टीचा प्रारंभ झाला तो जो झालेला आहे तो स्वातंत्र्याच्या आणि पारतंत्र्याच्या या दोन बिंदूच्या मध्यवर्ती आणि लोकजागृती करावी या दृष्टीने आपल्याकडचे जे काही नवशिक्षित पहिली पिढी मानली जाते ह्या लोकांनी लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून प्रसार माध्यमे अर्थात वृत्तपत्र सृष्टीकडे बघितल्याचे आपल्या ध्यानात येते. विद्यार्थी मित्रांनो, मी सातत्याने प्रसार माध्यम हा शब्द उच्चारत आहे. तुम्ही नेहमी आपण रोज दैनंदिन रोज प्रसार माध्यम हा शब्द ऐकतो. त्याचे घटक काय मी ते सहज बोलता बोलता माझ्या व्याख्यानामध्ये संवादामध्ये येऊन गेलेले आहे. परंतु नेमकं प्रसार माध्यमाचं स्थान काय आपल्या समाजामध्ये हे आता आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यम हा आज परवलीचा शब्द झालेला आहे. आज जर आपण जागतिक पातळीवर घेतलं, राष्ट्रीय पातळीवर घेतले किंवा प्रादेशिक पातळीवर घेतलं, याच्या पलीकडे जाऊन महानगर, शहर आणि खेडे जरी घेतलं तरी प्रसार माध्यम ही गोष्ट सर्व स्तरांना व्यापणारी आहे. आणि संदर्भ जे आहेत प्रसार माध्यमाचे तळागाळात रुतलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून सहज आज कुठल्या तरी एखाद्या ग्रामीण भागात एखादी कुठलीही घटना घडली तर काही अल्पावधीत वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या जे काही नवमाध्यम आहेत यातून ते सर्व दूर पोहोचते. एका अर्थी प्रसार माध्यमाची व्याप्ती आज आपल्या समाजाला व्यापणारी आहे. मला नेमकं ह्या मुद्द्यावर यायचं आहे की प्रसार माध्यमाचा आरंभ भारतामध्ये इंग्रज कालावधीमध्ये झाला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वृत्तपत्र सृष्टीच्या संदर्भात भारतीय लोकशाहीत अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ते कसे? तर मित्रांनो, लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये जे काही महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जातात त्यापैकी जे 4 आधारस्तंभ बऱ्याच वेळेला राजकीय विचारवंत आणि अनेक अभ्यासक मानत असतात. एक म्हणजे संसद, दुसरे म्हणजे प्रशासन आणि तिसरे म्हणजे न्यायालय. चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे लोक बघत असतात. विद्यार्थी मित्रांनो, संसद म्हटल्यानंतर संसदेमध्ये आपण म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करून आपले प्रतिनिधी पाठवत असतात आणि ते जनहिताचे कायदे करीत लोककल्याणाचे धोरण आखत असतात. आता हे जे काही धोरणं आखलेले असतात हे संसदेच्या माध्यमातून आणि प्रशासन अर्थातच लोकशाही राज्यव्यवस्थेचा दुसरा आधारस्तंभ प्रशासनाच्या माध्यमातून जे संसदेने कायदे आखलेले असतात, धोरण आखलेलं असतं, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची असते. म्हणजेच राज्यघटनेनुसार कायदे मंडळाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्यक्ष स्वरूपात काम हे प्रशासन करत असते. एका अर्थे जेवढी संसद महत्वाची आहे तेवढीच प्रशासन ही बाब देखील महत्वाची आहे. याचबरोबरीला लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये न्यायालय हे देखील
महत्वाचे आहेत. लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ म्हणून त्याला मानले जाते. आणि न्यायालयाचं मुख्य काम किंवा कार्य काय आहे, तर मानवी हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांना कायदेशीर स्वरूपाचं संरक्षण पुरवण्याचं काम न्यायालय करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या 3 आधारस्तंभांच्या व्यतिरिक्त जो चौथा आधारस्तंभ म्हणून आपण प्रसारमाध्यमांकडे बघतो, मला वाटतं वृत्तपत्र किंवा एकूणच प्रसारमाध्यम जे आजचे आहेत, तो आधारस्तंभ लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये या तिन्ही आधारस्तंभांपेक्षा अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. ते यासाठी की राज्यघटनेच्या माध्यमातून जे काही न्याय अशा संकल्पना असतात, ज्या मूल्यव्यवस्था असतात किंवा ज्याला आपण कायदे कानून म्हणूया, ते सगळे समाजामध्ये प्रत्यक्ष रुजवण्यासाठी किंवा कायद्याचे सामाजिकरण होण्यासाठी, त्याचबरोबर लोककल्याण आणि संरक्षण याची जाणीव जागृती होण्यासाठी एकंदरीतच शासन प्रशासन यांच्यामध्ये, त्याचबरोबर शासन प्रशासन आणि जनता याच्यामध्ये एक दुवा म्हणून मला वाटतं प्रसारमाध्यम काम करत असतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, एका अर्थाने किंवा व्यापक अर्थाने असं आपण म्हणूया, लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सामाजिक संरक्षणासाठी प्रसारमाध्यमे हे पहारेकरी म्हणून भूमिका निभावत असतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बारकाईने आपण वृत्तपत्रांचा इतिहास चाळला तर एक लक्षात बाब येते की जवळपास 150 ते 200 वर्षाचा वृत्तपत्र सृष्टीला एका अर्थी प्रसारमाध्यमाचा आपला इतिहास आहे. जवळपास 2 शतकाची ही जी काही वाटचाल आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि एक अभिमानास्पद स्वरूपाची सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणणार अभिमानास्पद का, तर निश्चितच आहे. आजच्या वृत्तपत्र सृष्टीपेक्षा किंवा आजच्या प्रसारमाध्यमांपेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळात जे काही प्रसारमाध्यम किंवा वृत्तपत्र सुरू झाले त्याचे ध्येय धोरण ही वेगळी होती, आजची वेगळी आहे. आज व्यवसाय म्हणून प्रसारमाध्यम आपण पाहतो, एक व्यावसायिक म्हणून आपण पत्रकार म्हणून त्याच्याकडे पाहतो. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात जी आपली वृत्तपत्र सृष्टी जन्माला आली ते एका ध्येयवादातून जन्माला आली. आणि आज जर बघितलं सध्याच्या काळात आपली प्रसारमाध्यमाचा पूर्ण पसारा, पूर्ण व्याप हा अतिशय मोठा आहे. भारतभरात स्वातंत्र्यानंतर किंवा भाषावार प्रांतरचनानंतर त्या प्रादेशिक भाषेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र, अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया हे फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आणि म्हणूनच मला इथे सांगायचं आहे की आपण ह्या अभ्यासपत्रिकेचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना अतिशय प्राथमिक स्वरूपात, मूलभूत स्वरूपात आपल्याला अगोदर प्रसारमाध्यम म्हणजे काय आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांचे जे वेगवेगळे घटक आहेत, जे वेगवेगळे माध्यम आहेत, त्यांच्यासाठी, त्याचा आशयासाठी जे वेगवेगळे आकृतीबंधासाठी लिखाण करायचे, त्यासाठी नेमकं कोणतं कौशल्य आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य या अभ्यास पत्रिकेकडे बघितलं तर काही बाबी प्रकर्षाने लक्षात येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदर अभ्यास पत्रिकेची उद्दिष्टे. या अभ्यास पत्रिकेची तोडमोड करून घेत असताना उद्दिष्टांवर नजर टाकणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून काही मूलभूत स्वरूपाच्या अपेक्षा किंवा निकष तुमच्याकडून अपेक्षिले आहेत. पहिलं म्हणजे प्रसार माध्यमांकरता लेखन कौशल्य आत्मसात करणे. संबंध वर्षभर तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला किमान प्रसार माध्यमांचे जे वेगवेगळे माध्यम आहे त्यासाठी तुम्हाला लिखाण करता आलं पाहिजे. त्याशिवाय प्रसार माध्यमाचे समाजातील महत्त्व विशद करणे ही गोष्ट सुद्धा मला वाटतं आजच्या काळात आपण समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट प्रसार माध्यमांच्या स्वरूपाचे ज्ञान देणे, प्रसार माध्यमांकरता लेखन कौशल्य आत्मसात करणे. मी अतिशय सारांश पद्धतीने या चारही उद्दिष्टांच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की आजच्या मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक साक्षर व्यक्तीने
केवळ साक्षर असून चालणार नाही, तर त्याला माध्यम साक्षरता सुद्धा असणे आवश्यक आहे आणि ती गरज झालेली आहे. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात ती गरज झालेली आहे असं मला वाटतंय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसऱ्या सत्रामध्ये जी काही 4 प्रकरणे अभ्यासायची आहेत त्याची प्रकरणनिहाय आपण आढावा घेणार आहोत. पहिलं जे प्रकरण आहे ते प्रसार माध्यमांसाठी प्रसार माध्यमे आणि भाषा विभाग. प्रसार माध्यमे आणि संकल्पना, स्वरूप आणि प्रकार यामध्ये 4 उपघटक येतात. त्यापैकी पहिला उपघटक येतो प्रसार माध्यमे, संकल्पना, स्वरूप आणि प्रकार. मला वाटतं हा उपघटक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रसार माध्यमे, संकल्पना असं ज्या वेळेला तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न देखील विचारला जाईल त्यावेळेला त्या अंतर्गत अनेक बाबी येऊ शकतात. म्हणजे जसं की प्रसार माध्यमाची संज्ञा, व्याख्या, स्वरूप, म्हणजे काल कसं होतं प्रसार माध्यमाचं स्वरूप, आज कसं आहे, प्रसार माध्यमाचा आणि आपल्या समाज जीवनाचा काय संदर्भ आहे, प्रसार माध्यमाचा आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम झालेला आहे, प्रसार माध्यमाची व्याप्ती, त्याचे घटक असतील, प्रसार माध्यमाचे प्रकार असतील, प्रसार माध्यमाची आवश्यकता काय आणि महत्त्व काय, एकूणच प्रसार माध्यमे आणि जागतिकीकरण यांचा काय सहसंबंध आहे हे सगळं आपण जाणून घ्यायला पाहिजे. अर्थात हे जाणून घेत असताना आपण हे भान कदापि विसरता कामा नये की आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत, आपण प्रसार माध्यमाचे विद्यार्थी नाहीये. त्याचे कारण असं आहे की या ज्ञानशाखेकडे आपण साहित्याचे विद्यार्थी म्हणून बघितलं तर आपल्याला काही व्यावसायिक दृष्टीने काही बाबी आपल्याला शिकता येतील, आत्मसात करता येतील. दुसरा जो उपघटक आहे तो प्रसार माध्यमातील आशय निर्मितीचे स्वरूप. आता प्रकरण क्रमांक 2, 3 आणि 4 या तिन्ही प्रकरणामध्ये मुद्रित माध्यमांसाठी लेखन असेल, नभोवाणी माध्यमासाठी लेखन असेल, दूरचित्रवाणीसाठी लेखन असेल, या प्रत्येक माध्यमनिहाय आपल्याला वेगवेगळे जे लेखनबंध आहे त्या स्वरूपाचं लिखाण करता आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक लेखन करण्यासाठी काही कौशल्य हस्तगत करता आली पाहिजेत, ते इथं दिलेले आहेत. उदाहरणार्थ मुद्रित माध्यमांसाठी म्हटलं तर तुम्ही असंही म्हणू शकाल की मुद्रित माध्यम म्हटल्यानंतर वृत्तपत्र येईल, साप्ताहिक येतील, तर त्यासाठी बातमी लेखन असेल, वृत्तलेखन असेल, स्तंभलेखन असेल, मुलाखत असेल, पत्रलेखन असेल, जाहिरात असेल, या स्वरूपाचं आपण जे काही लेखनबंध आहे यामध्ये नेमकं कसं लेखन करायचं, हे लेखन करत असताना आपल्या लेखनाची भाषा नेमकी कोणत्या पद्धतीची असायला हवी, त्या भाषेचा स्तर कोणता असायला हवा, याबरोबरीलाच दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन करत असताना कोणती कौशल्य आपल्याकडे असायला हवी. जसं की आपण मुलाखत घेत असताना ती जर दृकश्राव्य माध्यमावर घेत असेल आणि मुद्रणासाठी म्हणजे वृत्तपत्र सृष्टीसाठी घेत असेल तर यामध्ये निश्चित काही फरक असेल. म्हणजे माध्यमनिहाय एकूणच प्रत्येक माध्यमाचा, मग तो वृत्तपत्र असेल, अर्थातच मुद्रण असेल, दृकश्राव्य असेल किंवा श्राव्य असेल, याच्यानुसार आपण माध्यम निहाय आपण कौशल्य हस्तगत करायला पाहिजे. आता प्रकरण 2 प्रसार माध्यमांच्या अनुषंगाने बऱ्याच बाबी येतात, ज्यामध्ये लेख, स्तंभलेख, जाहिरात ते आपण अभ्यासणे तेवढेच आवश्यक आहे. नभोवाणी माध्यमासाठी नभोवाणीवर वेगवेगळे कार्यक्रम सादर होतात. अर्थात त्याचा सर्वांचा लेखनबंध असतो आणि लेखनबंध म्हटल्यानंतर साहजिकच भाषा व्यवहार असेल, साहित्य व्यवहार असेल, याच्याशी त्याचा संबंध येतो. त्यानंतर मागील वर्षी म्हणजे BAच्या वर्गांना असेल किंवा MAच्या वर्गांना असेल, उपयोजित किंवा व्यावहारिक मराठीमध्ये तुम्ही सूत्रसंचालन, निवेदन, बातमीपत्र, वृत्तांकन, श्रुतिका, मुलाखत, जाहिरात ह्या बाबी अभ्यासलेल्या आहेत. परंतु तरी देखील यावर्षी या MA पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना ही पदवी घेतल्यानंतर तुम्ही एक व्यावसायिक विद्यार्थी म्हणून
पुढे गेल्यानंतर काही गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत, ज्याला मला वाटतं अभ्यासक्रम मंडळाने अतिशय रास्त स्वरूपात इथं संदर्भ दिलेला आहे किंवा रास्त स्वरूपात त्याला धोरण राबवले आहे असं मला म्हणता येईल. त्यानंतर दूरचित्रवाणीसाठी लेखन, आता माहितीपर लेखन कसं करायचं, संहिता लेखन कसं करायचं, त्यानंतर पटकथा लेखन कसं करायचं. खरं तर हा विषय अतिशय व्यापक आहे, अनेक वेगवेगळ्या शाखांशी हा विषय संबंधित आहे. तुम्ही जर बघितलं की नभोवाणीसाठी लेखन किंवा दूरचित्रवाणीसाठी लेखन म्हटलं तर संहिता लेखन असेल, उद्घोषणा असेल, हे सगळे संदर्भ आपल्याला एक व्यावसायिक दृष्टीने साहित्याचा विद्यार्थी म्हणून समृद्ध करत असतात. मला वाटतं आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी इथून पुढे आपण प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो 3ऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आहे, या 3ऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमासाठी काही ठळक पुस्तकं किंवा ग्रंथ जे आहेत त्याचे मी इथे नावं दिलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्या पुणे विद्यापीठ अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आपला सविस्तर अभ्यासक्रम दिलेला आहे. तो तुम्ही निश्चितच बघितला आहे, चर्चाही केलेली आहे. तरी देखील मी माझ्या या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की या विषयासाठी तुम्ही संवादशास्त्र श्रीपाद जोशी यांचं एक महत्त्वाचं पुस्तक अभ्यासू शकता. त्याशिवाय बातमीचे कार्यक्षेत्रे हे पुस्तक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. कदाचित हे पुस्तिका तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटला, त्यांच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटला फ्री ऑफ चार्ज उपलब्ध आहे, ती तुम्ही बघू शकता. याशिवाय दूरदर्शनसाठी लेखन केशव केळकर यांचा एक अतिशय महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ तुम्ही अभ्यासू शकता. जाहिरातीचे युग केशव केळकर यांचंच एक महत्त्वाचं पुस्तक. त्याशिवाय पत्रकारितेचा स्वभाव ल.ना. गोखले, फ्युचर रायटिंग प्रसन्न कुमार अकलूजकर आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे मराठी वृत्तपत्रांचा इतिहास रा. के. लेले यांचंही एक महत्त्वाचं पुस्तक आहे. पत्रकारिता स्वरूप आणि चिकित्सा हे महावीर जोंधळे सरांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, यातले बहुतांशी पुस्तकं आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत जे मी तुम्हाला इथं सुचवू इच्छितो, जे तुम्ही नोंदवा तुमच्या वहीमध्ये, अशी माझी इच्छा आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्य तेवढ्या पद्धतीने हे पुस्तकं चाळण्याचा प्रयत्न करा. तसा प्रयत्न म्हणजे नोटच्या स्वरूपात असेल किंवा काय असेल, मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. एक महत्त्वाचं पुस्तक असं आहे की महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे काल आणि आज, संजय कुलटकर आणि प्रसाद कुलकर्णी यांचा हा एक अतिशय सुंदर असं छोटेखानी पुस्तक आहे. त्याशिवाय प्रसन्न कुमार अकलूजकर यांचं मराठी वृत्तपत्र सृष्टीचे अंतरंग हे अतिशय श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं संदर्भयुक्त पुस्तक आहे. त्याशिवाय गर्गे यांचं पत्रकार आणि पत्रकारिता, खरं तर हे पुस्तक आपल्याला अधिक संदर्भयुक्त वाचनासाठी खूप उपयोगाचं आहे, दुर्मिळ असं हे पुस्तक आहे. त्याशिवाय पत्रकारितेचे मूलतत्वे हे सुधाकर पवार यांचं पुस्तक आहे. ते देखील तुम्हाला एकूणच वृत्तपत्र म्हणजे काय, मुद्रण माध्यमाविषयी अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी आहे. आपल्या अभ्यासक्रमाचं जे दुसरं प्रकरण आहे त्यासाठी मराठीतील नभोवाणी पत्रकारिता इतिहास आणि स्वरूप यासाठी पुरुषोत्तम कोरडे यांचं हे एक पुस्तक आहे. हे सर्व मी जे पुस्तकं सांगतोय मित्रांनो, हे सर्व आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय कृषी पत्रकारिता डॉक्टर सुधाकर पवार, पत्रकारिता मार्गदर्शक एस कुलकर्णी, आणि ही सर्व पत्रकारिता किंवा प्रसार माध्यमाबद्दल माहिती देणारी आहेत. पण त्याबरोबरच एक असं पुस्तक आपल्या ग्रंथालयात माझ्या बघण्यात आलं, ते पुस्तक म्हणजे मुक्त पत्रकारितेविषयी सर्व काही.
ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या अभ्यास पत्रिकेची जी शीर्षक आहे, प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य. कसं करायचं, तर मला वाटतं हे जे काही अनुवादित स्वरूपाचं पुस्तक आहे, मुक्त पत्रकारितेविषयी सर्व काही, हे उत्तम अशा स्वरूपाचं पुस्तक आहे की जे आपल्याला खऱ्या अर्थाने भविष्यात ज्यावेळी तुम्ही एक लिहिते व्हाल, प्रसार माध्यमांसाठी वेगवेगळ्या लेखनबंधात लेखन कराल, त्यावेळी कोणत्या धर्तीवर, कोणत्या स्वरूपाचं, कोणत्या पद्धतीने लेखन करावं यासाठी एक सुंदर असं हे पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला पहिला तास आहे. आजच्या तासाचा मुख्य उद्देश तिसऱ्या सत्रात जे आपण या सदर अभ्यास पत्रिकेसाठी अभ्यास करणार आहोत त्याची ओळख करून द्यावी इथपर्यंतच आहे. यासाठी अधिक आपण पुढील जो घटक आहे म्हणजे प्रसार माध्यम म्हणजे काय, हा पुढील घटक पुढील व्याख्यानाच्या निमित्ताने आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.